इथे वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेले मंडळी हे सुद्धा इथे बैलगाड्या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आपली काय प्रतिक्रिया नेमकं बैलगाड्या आपल्या रिसोड शहरामध्ये हा जो आज एक नियोजन झालेलं आहे शंकरपटाचं, हे खूप छान नियोजन झालेलं आहे आणि हे नियोजन केलेलं आहे निजामपूर व्यायामशाळा रुद्र अवतार व्यायामशाळेच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि या सर्वच बैलजोडा प्रेमीचे सर्वांचे आभार मानतो की हे आज या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून सगळे शौकीन उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी उत्सवपूर्ण कार्यक्रम हा पार पाडत आहेत. आणि अजूनही सुद्धा शंकरपट सुरूच आहेत. काम पडल्यास सुद्धा शंकरपट चालतील आणि आम्हाला द्यायला पाहिजे आणि या शोकाचा सर्वांनी आनंद घेतला पाहिजे. आणि पुढील वाटचालीसाठी उद्धवराव सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. याच्यानंतर आपण आयोजकांना जे बैलगाडा संघटनेच्या वतीने जे बैलगाडा शर्यत ठेवलेली आहे, आयोजकाला सुद्धा कुठेतरी वाटत होतं की शेतकऱ्यासाठी कोणती तरी स्पर्धा पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं काय मत आहे? खरीच गोष्ट आहे ती की आपल्या इकडल्या लोकांना हा जो शौक होता हा जास्ती पहिले माहीत नव्हता. आता या 10 वर्षात 12 वर्षात आपल्या इकडल्या परिसरातील सर्व लोकांना ह्या गोष्टी माहीत पडतायत की बैलजोडा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि हे नवीन नवीन उपक्रम हे आमची व्यायामशाळा रुद्रावतार व्यायामशाळेच्या वतीने सर्व पोरं नियोजन करून करत असतात. आणि कुस्त्या, कबड्ड्या, हे बैलजोडा हे सगळे नवीन प्रकल्प या पोरांनी सुरू केलेले आहेत. धन्यवाद. मी तालुका प्रतिनिधी धनंजय मातकर सोबत कॅमेरामॅन विशाल जामदाडे. आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया, प्रत्येक क्षण आपल्यासोबत.